गोष्ट आहे, परंतु त्याच्यातल्या एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं. मतदारसंघातल्या एकूण प्रेझेन्सविषयी जर त्यांनी भाष्य केलं असेल तर एवढंच आहे की त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता आणि त्यावेळीच जर त्यांनी कान धरला असता तर नक्की सुधारणा केली असती. संसद रत्न पुरस्कार प्राप्त असलेल्या डॉक्टर अमोल कोल्हेंना आजवर अजित पवारांनी कधीही टार्गेट केलं नव्हतं. आज मात्र ते घडलंच. अजित पवारांच्या निशाण्यावर आज खासदार अमोल कोल्हे आलेत. त्यांनी अक्षरशः त्यांना कडक भाषेत सुनावलंय. 5 वर्ष मतदारसंघात काम केलं असतं तर बरं झालं असतं. आता शिरूरला पर्यायी उमेदवार देणार आणि निवडूनही आणणार अशा शब्दात त्यांनी अमोल कोल्हेंना थेट झोडपलेलं आहे. आणि यावर अमोल कोल्हेंनी सुद्धा उत्तर दिलंय. मात्र ते उत्तर देताना काहीसा बचावात्मक पवित्रा डॉक्टर अमोल कोल्हेंनी घेतलाय. अमोल कोल्हे नेमकं काय म्हणालेत पहा. आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही विधानं केल्याची गोष्ट माझ्या निदर्शनास आली आपल्या माध्यमातून आणि याविषयी अनेकांनी मला प्रतिक्रिया विचारली. परंतु आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत, राज्याचे नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष काम केले आणि त्याचबरोबरीनं जेव्हा चांगलं काम केलं तेव्हा अजितदादांनीच पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे. म्हणजे पहिल्याच टर्ममध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पहिल्याच टर्ममध्ये 2 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला तेव्हा दादांनी कौतुक केलं आहे. जेव्हा देशभरातल्या पहिल्या टर्मच्या खासदारांमध्ये 3रा क्रमांक मिळवला तेव्हासुद्धा त्यांनी कौतुक केलं आहे. संसदेतली भाषणं असोत, नॅशनल हायवेच्या माध्यमातून जो निधी मंजूर करून आणला तो निधी मंजूर करणं असो, पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेच्या कामाच्या संदर्भातला पाठपुरावा असो, इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रकल्प असो, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारासारखा प्रकल्प असो, अशा अनेक प्रकल्पाच्या वेळी आदरणीय दादांनी प्रत्येक वेळी कौतुक केले, पाठराखण केली. आणि आज जर त्यांनीच विरोधात काही विधान केलं असेल तर लगेच त्यावर प्रतिक्रिया देण्याइतका मी मोठा नाही. त्यामुळे मला असं वाटतं आणि ज्या काही गोष्टी असतील, समजा 5 वर्षामध्ये मतदारसंघातल्या एकूण प्रेझेन्सविषयी जर त्यांनी भाष्य केलं असेल तर एवढंच आहे की त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता आणि त्यावेळीच जर त्यांनी कान धरला असता तर नक्की सुधारणा केली असती. आता मी असं मानतो की त्यांनी हा कान धरलेला आहे आणि नक्कीच या पुढच्या काळामध्ये ही सुधारणा नक्की करेल. आणि आज दादांनी ही भूमिका बदललेली, त्यांनी राजकीय भूमिका ही जी दादांची बदललेली, त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट आणि अजितदादांचा गट यामध्ये जर शिरूर लोकसभा मतदारसंघाची लढत होणार असेल आणि आदरणीय दादा उमेदवार या संदर्भात देणार असतील तर हे राजकारण आहे. यामध्ये काही कुणाला गैर वाटण्याचं कारण नाही. मुळात मी स्वतः असं मानतो की निवडणूक हे केवळ एक माध्यम आहे आणि सत्ता हे केवळ एक साधन आहे. सत्ता हे अंतिम साध्य नाही. त्यामुळे सत्ता हे साधन आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनता सुज्ञ आहे. जनता ठरवेल सत्तेच्या बाजूने राहायचं की तत्त्व मूल्य या गोष्टींच्या बाजूनं आपण पाठिंबा द्यायचा, हे सर्वसामान्य जनता ठरवेल.